शिवसर्वेक्षण अभियानाअंतर्गत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधानसभा निहाय स्त्री शक्ती संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानुसार 27 सप्टेंबर 2024 रोजी केज विधानसभा मतदारसंघाचा मेळावा शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, अस्मिताताई गायकवाड, संपर्क प्रमुख परशुराम जाधव, संपदाताई गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा प्रमुख रत्नाकरप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुका प्रमुख बालासाहेब शेप उर्फ प्रिन्स यांच्या आयोजनात अंबाजोगाई येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी पार पडला। यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉक्टर लक्षराज सानप, जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांची विशेष उपस्थिती होती। तत्पूर्वी मोरेवाडी चौकापासून उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची उघड्या जीपमध्ये रॅली कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आली। यावेळी युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं। मुकुंदराज सभागृहात भाषणाच्या वेळी उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी केज विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचं कौतुक करत संघटनात्मक बांधणी व निष्ठेला शाबासकी दिली। याचबरोबर केज विधानसभेच्या 2 दिवसीय दौऱ्यात अनेक मान्यवरांच्या गाठीभेटी घेऊन शिवसैनिकांच्या मनातील भावना जाणून घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीकडून केज विधानसभेची जागा मशाल चिन्हावर शिवसेनेला सोडून घेण्याकरिता सर्व ताकदीनं शेवटपर्यंत प्रयत्न करणारच असं ठाम आश्वासन या मेळाव्यात सुषमाताई अंधारे यांनी दिलं। यावेळी महिला पदाधिकारी व शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला। मेळाव्यामध्ये प्रामुख्याने महिला युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रमुख रत्नाकरप्पा शिंदे यांच्यासह उपजिल्हा प्रमुख शिवाजीदादा कुलकर्णी, नारायण सातपुते, तालुका प्रमुख बालासाहेब प्रिन्स शेप, अशोक जाधव, शहर प्रमुख अशोक हेडे, राजेश विभूते, तात्या कोरे, जिल्हा सचिव रोहित कसबे, संघटक श्रीधर गरड, महिला आघाडीच्या नेत्या डॉक्टर नैनाताई सिरसाट, जयश्रीताई पिंपळे, राधाताई ढाकणे, रेखाताई घोबाळे, अश्विनीताई बडे, प्रमिलाताई लांडगे, युवा सेनेचे अक्षय कदम, किशोर घुगे, विष्णू धायगुडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेतली। सदरील मेळाव्यास बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। मागे म्हटलं आणि परत एकदा सांगते की महाविकास आघाडीकडे, आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे, पक्षप्रमुखांकडे आपण अग्रक्रमाने ज्या जागा मागितल्या त्यामध्ये क्रमांक 1 ला देवळाई, क्रमांक 2 ला माजलगाव, क्रमांक 3 ला केज या 3 जागा आपण मागितलेल्या आहेत। आणि आम्ही 3 जागा मागताना सांगितलं की मुंडे साहेबांच्या प्रेमाच्या खातर आपण या जागा सोडल्या होत्या, परंतु आता मुंडे साहेब नाही आणि मुंडे साहेबांची ती भाजपाही नाही। इथल्या
म्हणताय की मी केसेस खूप अंगावर घेतल्या, आता फार केसेस झाल्या, सगळं झालं, म्हटलं की आत्ताचा विषय लय हार्ड आहे. त्या आत्ताकडे एखादं जिल्हा परिषद पंचायत समितीचं पण काम असायला पाहिजे. आपण त्या पण दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे. बाळासाहेब शेठ हे ज्या परिस्थितीतून मार्ग काढले आणि तरी सुद्धा चेहऱ्यावर एकही तणावाची रेषा न दाखवता अत्यंत उत्साहाने आणि हसून खेळून या कार्यक्रमामध्ये सामील आहेत. या अशा सैनिकांचं आमच्यासाठी अपार कौतुक आहे, आम्हाला अप्रूप आहे की आमच्यामध्ये सत्तावीस सैनिक आहे जो इतक्या ताकदीने काम करणार आहे. नैनाताई शिरसाट आहे. नैनाताई वकील केसबद्दल बोलायला आणि माझ्याबद्दल काहीच बोलत नाही आहात. खूप लोक आहेत, तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यावर संघटना पुढे जाणार आहे. काही नव्या नियुक्त्या करायच्या आहेत, त्या नव्या नियुक्त्यांची संपदा गडकरीताई स्वतः स्वतंत्र यादी करतील. त्यांच्या यादीमध्ये पुरुष पदाधिकारी ढवळाढवळ करणार नाही. ती यादी त्या स्वतंत्रपणे सादर करतील आणि त्यानुसार बाकीच्या नियुक्त्या होतील. तुर्तास मी जी काही मांडणी केली, मला कल्पना आहे की मी अंबाजोगाई बोलते, परंतु मी राज्य पातळीची मांडणी करते, कारण खूप साऱ्या चॅनलला सध्या माझं बोलणं राज्यभर पोचत आहे आणि चॅनलच्या माध्यमातून लोक ऐकत आहेत. ते लाईव्ह चालू आहे.